नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी जो आरोपी आहे, आरोपी नरेश अरोरा यांनी एका तरुणीला काम देतो असं सांगून तिच्यासोबत सामूहिक अत्याचार केल्याची घटना ही घडलेली आहे 2023. या घटनेला आज वर्ष होते आणि आरोपी पोलिसांना जुंगारा देत होता. अशा या परिस्थितीमध्ये लोणावळा पोलिसांनी आरोपीला अटक केलेला आहे आणि आरोपीला पुन्हा एकदा पोलीस कस्टडी मिळालेली आहे 27 तारखेपर्यंत. तर या ठिकाणी आरोपी जो आहे, आरोपीने नरेश रोहरा तर या ठिकाणी हे आरोपी आहेत. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी महिला वर्गांकडनं होत आहे. आत्ताच या ठिकाणी जे गुन्ह्याचा तपास करणारे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव आहेत, संतोष जाधव या ठिकाणी वडगाव कोर्टामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तर एकंदरीत या ठिकाणी जो हा नरेश रोहेडा जो आरोपी आहे, या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी महिला वर्गांकडनं मागणी होत आहे. जी तरुणी कामाच्या शोधात या मनीष जिग्यासी आणि नरेश रोहडा याच्याकडे आल्यानंतर यांनी तिला लोणावळा या ठिकाणी बोलवून तिचा अश्लील व्हिडिओ काढून घेऊन तिला मजबूर केलं आणि 1 वर्षानंतर हा गुन्हा दाखल झाला, कारण तो वारंवार त्या तरुणीला ब्लॅकमेल करत होता. अखेर त्या तरुणींनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर 1 वर्षानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी काही महिला आहेत, काय सांगाल? जाहीर निषेध झाला पाहिजे या गोष्टीचा. महिलांनी जगायचं की नाही, आपल्या करिअरसाठी आपण बाहेर जातो, पण ही अशी लोक फसवणूक करतात महिलांची. ह्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा लोकांना. काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी जो आरोपी आहे, या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे सांगतात. अशा या आरोपींना कोर्टाकडून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. काय सांगाल? सर, ह्या लोकांना कडक लवकर शासन करावे शासनाने, अशी आमची इच्छा आहे. आणि परत असे गुन्हे नाही व्हावे हे कोर्टाकडून आम्ही अशी अपेक्षा करतो की यांनी न्यायदेवतेने न्याय द्यावा. तर आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची मागणी या ठिकाणी होत आहे. तर बघूयात की आरोपीने केलेला हा गुन्हा म्हणजे महिला सुरक्षिततेला एकदम प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे की जर महिलांनी जर नोकरीनिमित्त कामानिमित्त जर बाहेर फिरायचं म्हणलं तर त्यामध्ये जर आरोपीकडनं अशा पद्धतीने जर महिलाचं शोषण होत असेल तर सरकार करते काय? महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. यामध्ये आरोपी नरेश रोहरा आणि त्याचा मित्र जो आहे या ठिकाणी मनीष जिग्यासी आणि एक अज्ञात, अशा तिघांवर महिला अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि वडगाव मावळ कोर्टाने त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ करून 27 डिसेंबर 2024 पर्यंत दिलेले. तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की लोणावळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंगलो आहेत, विला आहेत. या ठिकाणी ज्या घटना होतात, या घटनामुळे लोणावळा प्रत्येक वेळेस चर्चेत येतो. मधी पॉर्न व्हिडिओ संदर्भात गुन्हा दाखल झाला होता, कारण बरेचसे विला आणि बंगलोज असल्यामुळे या ठिकाणी चालणारे हे काळे धंदे हा राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करत आहेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी महिलांकडनं होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.